हाय नमस्कार। आज संकष्ट चतुर्थी आणि हा व्हिडिओ संकष्ट चतुर्थीचाच आहे, पण मी आज अपलोड करते। मोदक बनवले होते मी, छान मस्त अशी कुरकुरीत मोदक आणि वेगळ्या पद्धतीने। तर बघा कसे केले ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगते। तर इथं बघा खोबऱ्याची कीस घेतलेली आणि तिला आहे ना भाजून घेतली आहे, चांगली अशी खरपूस भाजून घेतलेली। आणि आता साखर जास्त नाही टाकायची, आपल्याला थोडीशी टाकायची आहे। तर हे असं साखर टाकून थोडेसे खसखस, थोडे वेलदोडे असे टाकून मी इथं बारीक करून घेणार आहे। आणि खसखस पण टाकली बरं का, मी इथं खसखस पण आहे ना खोबऱ्याच्या कीसमध्येच भाजून घेतलेली मी। तर बघा असं वाटण करून घ्यायचं आहे त्याचं। आणि त्यानंतर मी आता इथं मैदा घेतलेला आहे बघा, अंदाजानेच मैदा घेतलेला आहे। 1 पडी तेल टाकायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये ना 1 कप दूध मलाई टाकून घ्यायची। मलाई सोबत दूध आहे ते टाकून घ्यायचं इथं आणि मग चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे। बघा हे पूर्ण असं दूध मलाई टाकले ना, नाही मलाई असेल ना दूध टाकलं तरी सुद्धा चालतं। 1 कप दुधामध्ये भिजवून घ्यायचं या पिठाला आणि थोडं पाणी लागलं तर लावून घ्यायचं थोडंसं नंतर। तर आता कप पण धुवून मी इथं पाणी टाकून घेते। इतके मस्त मोदक येतात ना, तळणीचे मोदक खूपच छान, एकच नंबर। तुम्ही एकदा बनवून बघा फक्त आणि मग मला सांगा। तर बघा अशा प्रकारे मी छान असं भिजवून घेतलेलं हे पीठ आणि आपल्याला 2-5 मिनिटं भिजायला ठेवायचं आहे त्याला।
आणि अशा प्रकारे बघा हे सर्व काही मोदक आम्ही असंच लाटून घेणार आहे, हे जसे तुम्हाला दाखवले तसं. आणि खूप छान प्रकारे मोदक आपले इथं बघा आकार पण खूप छान आणि कड्या पण खूपच छान आलेल्या आहे. तर सर्वच मोदक असे लाटून घेतले आणि भरून घेतले आम्ही. हे बघा आता इथं आहे ना मी गॅस पेटून कढई ठेवलेली, त्याच्यामध्ये आपल्याला तळून घ्यायचे. आणि 3 का 4 मोदक आहे ना थोडे मोठे मोठे झाले तरीसुद्धा चालतं. तर बघा मी आता इथं मोदक तळायसाठी ठेवले टाकलेले आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला आहे ना मोदक तळून घ्यायचे बाप्पांसाठी. बाप्पा वर्षभरासाठी बाप्पा आपल्या घरी आहेत ना, मग त्यांच्यासाठीच मोदक मी इथं बनवलेले. आणि चतुर्थी पण होती, चतुर्थीला तर आपण असं बनवतोच, त्यासाठी म्हटलं चला आता बाप्पांची आरती पण करायची आहे. आणि आरती केलेली आहे मी, पण मी ना म्यूट केलेली आहे ती आरती. फक्त मी आता वॉइस दिलेला आहे आणि प्रसाद वाटायचं तुम्हाला दाखवते. आणि बघा अशा प्रकारे ना सर्व काही मोदक असेच तळून घेतलेले. आधी तेल खूप तापवून घ्यायचं आणि त्या सर्व काही मोदक टाकून घ्यायचे. त्यानंतर आहे ना गॅसची फ्लेम थोडी कम करून द्यायची, म्हणजे मोदक आपल्याचं खरपूस तळले जातात. आणि असं दूध टाकून भिजलेलं आहे ना तर असं मऊसूत मस्त मोदक येतात असे खरपूस. तर अशा प्रकारे बघा सर्व काही मोदक मी असं उलट पलट करून छान मस्त शेकून घेतले, तळून घेतले. तर आता हे ना काढून घेऊया आपण. हे बघा मस्तपैकी बदामी कलर झालेला आहे. आता आपल्याला हे काढून घ्यायचे. आता मी हे जाडीने काढून घेते मोदक. बघा छानच मस्त तळले गेले आणि खायला पण खूप छान लागतात. आणि बाप्पांना तर मोदक खूपच आवडतात. अशा प्रकारे मी मोदक आता काढून घेतले. अजून आहेत थोडे, तर ते मी थोडे जास्तीचेच मोदक बनवलेले. आमच्या राशाला खूप मोदक आवडतात, त्यासाठी थोडे जास्तीचे बनवून घेतले. बाप्पांना फक्त आरतीसाठी 21च ठेवणार आहे मी आणि बाकीचे राहू देणार आहे. तो पण बाप्पाचाच प्रसाद आहे, पण बाप्पाला म्हणतात ना 11 किंवा 21 किंवा 51 किंवा 101 असं मोदक बनवतात. तर मी इथं 21 बनवलेले आहे. आणि गणपती विसर्जनाच्या दिवशी पण 21च बनवले होते मी. हे बघा हे बाकीचे 2-3 आहे ना मोठे मोठे झालेले आहे, ते आधी लाट करून बनवले होते. आणि बाकीचे छोटे छोटे ना पूर्ण लाट ताटावर लाटून घेतला आम्ही आणि त्याचे मस्त छोटे छोटे बनवले. तर चला अशा प्रकारे हे पण मोदक मी इथं तळून घेणार आहे आणि हे पण असे उलट पलट करायचे आहे. आता ना हे पण मोदक आपले तळून झालेले बघा. हे पण आता मी काढून घेते. सर्व मोदक इथं तळून झालेले आणि थोडं पीठ उरलेलं होतं ना, त्यांच्या मी अशा मस्त छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घेतलेल्या आहे. खायला ह्या पण पुऱ्या छान लागतात आणि त्या पण अशा प्रकारे मस्तपैकी लालसर असं बदामी कलर होईपर्यंत तळून घेतलेला आहे. तर चला आता बाप्पांची आरतीची पण तयारी झालेलीच आहे
आणि बघा अशा प्रकारे या पुऱ्या पण मी इथं तळून घेतलेल्या आहे. अजून आहे म्हणजे सर्वच तळून घेतलेलं आहे, पण तुम्हाला आता 1-2च तळून दाखवलेली मी. अशा प्रकारे सर्व काही पुऱ्या मी इथं तळून घेतलेल्या आहे. आणि बघा आता इथं या साईडला पुऱ्या तळलेल्या आहे आणि साईडला मोदक. तर चला आता बाप्पांची आरती करून घ्यायची आहे. आणि इथं आहे ना आम्ही सर्वजण मिळून बाप्पांची आरती पण करून घेतली. बघा ही आरती लावलेली होती, आम्ही आरती करून झालेली आहे आमची. आता प्रसाद वाटून घेते. मम्मी बघा ते दिवा पटकन दिवा